पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगलीसह कर्नाटकात दुचाकी आणि कार चोरणाऱ्या फिरोज नवीलाल मुल्ला याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे। त्याच्याकडून 20हून अधिक गुन्हे उघडकीस आणत 21 दुचाकी, एक कार असा 16,10,000चा मुद्देमाल जप्त केलाय। जुळेवाडी येथील फिरोज मुल्ला याने 3 ते 4 महिन्यापासून दुचाकी चोरण्याचा सपाटाच लावला होता। एसटी मधून कोठेही जायचा, तिथून येताना दुचाकी चोरून घेऊन यायचा। त्यानंतर 10 ते 15,000 रुपयांना दुचाकी वापरण्यास देत होता। कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगलीसह कर्नाटकातील विजयपूर येथून त्याने दुचाकी चोरल्या होत्या, तरीही तो पोलिसांना सापडत नव्हता। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला फिरोज मुल्ला याने काही दुचाकी चोरल्या असल्याची माहिती मिळाली। तो 5वा मैल येथे दुचाकीवरून येणार असल्याची माहिती मिळाली। त्यावरून पथकाने सापळा रचला। काही वेळाने तो आल्यानंतर संशयावरून त्याला ताब्यात घेतलं। त्याची झडती घेतली असता चाव्यांचा जुडगा आढळला। चाव्याबाबत विचारणा करून त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली। कसून चौकशी केल्यानंतर त्याने कुपवाड MIDC येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली। तसेच गेल्या 4 महिन्यात गांधीनगर रेल्वे स्थानक, मलकापूर, कराड, कुपवाड, मिरज, कासेगाव, पंढरपूर तसेच कर्नाटकातील विजयपूर येथून दुचाकी चोरल्याचं सांगितलं। पोलीस पथकाने त्याच्याकडून 21 दुचाकी आणि एक मोटार असा 16,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे इतर पिकांचे पंचनामे सुरू आहेत, परंतु द्राक्ष पिकावर फळ असल्याशिवाय पंचनामे करता येणार नाहीत असा शासकीय नियम आहे। सध्याची परिस्थिती पाहता द्राक्ष पिकाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। बागायतदार संघाच्या वतीने मागण्याचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं। यावेळी राज्य बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, सचिव तुकाराम वाळी आदी जण उपस्थित होते। निवेदनात म्हटले की जिल्ह्यात गेले 4 वर्ष अतिवृष्टी होते, संपूर्ण शेतकरी अडचणीत आहे। यावर्षी मेच्या सुरुवातीला गारपीट होऊन तासगाव, मिरज, जत, खानापूर, पलूस व वाळवा तालुक्यात अतिवृष्टी झाली। द्राक्ष पिकांमध्ये एप्रिल छाटणी, खरड छाटणीपासून साधारण 40 ते 60 दिवसांच्या कालावधीमध्ये काडीवरील डोळ्यामध्ये सुप्त अवस्थेत सूक्ष्म घड निर्मिती होत असते। त्यासाठी कडक ऊन असण्याची आवश्यकता असते, परंतु याच काळात जिल्ह्यात मे महिन्यापासून सतत पाऊस पडत असल्यामुळे तसेच ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांचं नुकसान झालेलं आहे। सध्या इतर पिकांचे पंचनामे सुरू आहेत, परंतु द्राक्ष पिकावर फळ असल्याशिवाय पंचनामे करता येणार नाहीत असा शासकीय नियम असल्याचं सांगण्यात आले। परंतु सध्याची परिस्थिती पाहता फळ धारणेस अडचणी येऊ शकतात, त्यामुळे पूर्ण वर्ष वाया जाणार आहे। सर्व पिकासाठी सरसकट नुकसान भरपाई मिळावी आणि याचा सांगली जिल्ह्यामध्ये समावेश राज्य शासनाने करावा अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाने केली आहे। धनगर समाजास ST आरक्षणाच्या सवलती त्वरित लागू व्हाव्यात यासाठी धनगर समाज आरक्षण उपोषणकर्ते दीपक बोराडे हे गेले 12 दिवस झाले जालना येथे आमरण उपोषणास बसले। राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पेटला असून या आंदोलनास आज महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र उर्फ चिमण डांगे यांनी राज्यातील महासंघाचे पदाधिकारी यांच्यासह जालना येथे उपोषणस्थळी भेट देऊन या उपोषणास महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचा पाठिंबा देऊन सहभागी झालेत। जालना येथे बोलताना महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष चिमण डांगे म्हणाले, धनगर समाज आरक्षण प्रश्न हा महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधव यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून यामध्ये आपण धनगर आरक्षण प्रश्नी समाजाची भूमिका मांडणार आहोत। यावेळी महासंघाचे महामंत्री सुभाषभाऊ सोनवणे यांनी समाजाच्या तीव्र भावना व्यक्त केल्या। यावेळी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे महामंत्री सुभाषभाऊ सोनवणे, अहिल्या महिला संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर अलकाताई गोडे, मल्हार सेना उपसरसेनापती संदीप भाऊ तेले, अशोकराव देवकाते यांच्यासह महासंघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कधी नव्हे यंदा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाने जिल्ह्याची सरासरी ओलांडली आहे। ढगफुटीचं दृश्य आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाचा तडाख्याने दुष्काळी तालुक्यातील 291 गावं बाधित झाली आहेत। जिल्ह्यातील 96,186 शेतकऱ्यांना फटका बसला असून तब्बल 51,387 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची माती झाली आहे। कवटेमंकाळ तालुक्यातील सर्वाधिक 22,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले। डाळिंब, ऊस, सोयाबीन, भुईमूग तसेच भाजीपाल्यासह इतर पिकांना मोठा फटका बसलाय। त्यामुळे नुकसानीत मोठी वाढ होऊन हातातोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्यांच्या हातून गेलं असून दसरा आणि दिवाळी कशी साजरी करायची या चिंतेत बळीराजा आहे। ऑगस्ट महिन्यात आलेला पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यातील
जिल्ह्यातील शेतकरी कोलमडून पडलाय। त्यानंतर पावसाने उसंती घेतली होती, मात्र सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीपाची हातातोंडाला आलेली पिके वाया गेली आहेत। ऑगस्टमध्ये पश्चिम भागातील पिकांचं सर्वाधिक नुकसान झालं होतं। त्यानंतर शनिवारी एका दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे उर्वरित पिकांची माती झाली आहे। जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज आणि जत या तालुक्यात दुष्काळी पट्ट्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जिरायत, बागायत आणि फळ पिकांना मोठा फटका बसलाय। 291 गावातील 96,186 शेतकऱ्यांचे 53,387 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज अहवाल हा कृषी विभागाने तयार केलाय। जनसुराज्य पक्ष हा गुलालाचा पक्ष आहे। त्याचं उदाहरण सांगली जिल्हा परिषदेमध्ये दिसून आले। संख्याबळाचा अभाव असताना काही जणांना पदापासून हुकावं लागलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनसुराज्य पक्ष महायुतीसोबतच आहे। राज्यभर चांगलं काही करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीकडे जागांची मागणी करणार असल्याचे जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी सांगितले। मिरजेत आयोजित पक्षाच्या राज्यस्तरीय मेळावा आणि युवा शक्ती सन्मान मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी प्रदेशाध्यक्ष समित कदम, आमदार अशोकराव माने, सर्जेराव पाटील, विजयसिंह माने, विशांत महापुरे, अमित कदम प्रमुख उपस्थित होते। विनय कोरे म्हणाले, राज्यात गेल्या 4 वर्षांमध्ये राजकारणामध्ये विचारधारा सोडून राजकारण झाल्याचं दिसून आलं। विचारधारा पकडून सुरू असलेलं राजकारण या 4 वर्षात दिसून आलं नाही। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांनी विचारधारा सोडून राज्य केलं, मात्र जनसुराज्य पक्षात हे दिसून आलं नाही। पक्षाने स्थापनेपासूनच्या 20 ते 21 वर्षात राजकीय विश्वासाचा प्रवास केला। या पक्षाने राजकारणात काहीतरी वेगळंपण दिलंय। अल्पावधीतच जनसुराज्य शक्ती पक्षाने सर्वसामान्यांची विश्वासार्हता जपली आहे। ग्रामीण भागातही पक्षाला मानणारा मोठा गट आहे। पक्षाची ध्येय धोरण ही सर्वसामान्यांना बरोबर पोहोचली आहेत। हा मेळावा म्हणजे आगामी चांगल्या वाटचालीची नांदी आहे, असंही विनय कोरे म्हणाले। राज्यातील 1,34,000 मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींवर आज शासनाच्या चुकीच्या भूमिका आणि धोरणेमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे। शासन नियमावर बोट ठेवत आहे, तेव्हा या प्रशिक्षणार्थींना न्याय मिळावा यासाठी श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटना प्रयत्नशील आहे, पण शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना न्याय मिळावा यासाठी आपण बळ द्यावे, यासाठी श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा तथा राज्याचे मंत्री महादेव जानकर, माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेतली। दरम्यान महादेव जानकर आणि राजू शेट्टी या दोन्ही नेत्यांनी युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्या रास्त असून शासन दरबारी प्रयत्न करू, तसेच श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेसोबत लढ्यात उतरू अशी ग्वाही तुकाराम बाबा यांच्याशी बोलताना दिली। दुष्काळ, कोरोना, महापूर असो की नैसर्गिक आपत्ती व अपघात, तुकाराम बाबा यांनी कायम सर्वसामान्यांना मदतीचा हात देत श्री संत गाडगे बाबा, वैराग्य संपन्न बागडे बाबा यांच्याशी विचारांचा वारसा जोपासला आहे। युवा प्रशिक्षणार्थी यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी राज्यभर लढा उभारला। बाबांचा लढा निस्वार्थी असून राष्ट्रीय समाज पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी यावेळी बोलताना सांगितले। राज्यातील युवा वर्गाच्या हाताला काम देण्याची जबाबदारी शासनाची आहे, पण शासन केवळ प्रशिक्षण म्हणत त्यांच्याकडे कानाडोळा करत आहे। बाबांनी उभारलेल्या लढ्याला बळ देऊ, त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय। जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेला सोमवारी येथील वसंतदादा कुस्ती केंद्रामध्ये सुरुवात झाली। या स्पर्धेत 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय। या स्पर्धेतून 60 खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे। सांगली जिल्हा क्रीडा कार्यालय आणि सांगली शहर जिल्हा तालीम संघाच्या विद्यमाने सांगलीतील वसंतदादा कुस्ती केंद्र हे ते जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या हस्ते झाला। या स्पर्धेत जिल्ह्यातील 400 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला असून 14, 17 आणि 19 वर्षाखालील मुले आणि मुली सहभागी झाले असल्याचे राहुल पवार यांनी माहिती दिली। यावेळी पैलवान चंद्रहार पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत जिल्ह्यात कुस्ती खेळासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली। डेअरीतून दूध घेऊन घरी जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीस एकटे गाठून तिचा विनयभंग करणाऱ्या युवकास दोषी धरून विटा येथील जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश रविकरण रामकृष्ण भागवत यांनी त्यास सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे। संतोष उर्फ राजू माणिक पाटोळे असं आरोपीचं नाव आहे।
या प्रकरणात सरकारी वकील म्हणून आरती एम साठविलकर यांनी काम पाहिले। सदर घटना 14 नोव्हेंबर 2018 रोजी सायंकाळी 7:15च्या सुमारास भिकवडी रस्त्यावरील पुलावर घडली होती। पीडिता अल्पवयीन विद्यार्थिनी सायंकाळच्या सुमारास डेअरीतून दूध घेऊन पुलावरून एकटीच चालत निघाली होती। त्यावेळी संशयित संतोष पाटोळे हा धावत पीडितेच्या जवळ आला। त्याने तिला मिठी मारली आणि तिचा विनयभंग केला। त्याच्या तावडीतून सुटका करून घेऊन पीडितेने तात्काळ घर गाठले आणि कुटुंबातील सदस्यांना घडलेला प्रकार सांगितला। विटा पोलीस ठाण्यात संशयित संतोष पाटोळे याच्या विरोधात बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदर खटला न्यायालयात सुनावणीस आला असता सरकार पक्षातर्फे 8 साक्षीदार तपासण्यात आले। यामध्ये पीडिता, दूध डेअरीचा मालक, पीडिता ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेतील शिक्षक आदींचे जबाब महत्त्वपूर्ण ठरले। न्यायालयासमोर आलेला साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्ती रविकिरण भागवत यांनी आरोपी संतोष पाटोळे यास दोषी ठरवले। तसेच आरोपी पाटोळे यास 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सध्या रेंगाळली आहे। राज्यातील काही जिल्हा परिषदेमधील शिक्षकांना कार्यमुक्त करून बदली ठिकाणी हजर करण्यात आलं। मात्र सांगली जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदलीला दिवाळीनंतर मुहूर्त लागणार आहे। परीक्षेचा कालावधी असल्याने हा निर्णय घेतल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं। दरवर्षी शिक्षकांची बदली प्रक्रिया म्हणजेच शासनाची मोठी डोकेदुखी असते। काही शिक्षक तर सोयीच्या बदलीसाठी थेट शिक्षण मंत्री यांच्यापर्यंत फिल्डिंग लावतात। विविध प्रकारे प्रशासनावर दबाव आणला जातो। बदली प्रक्रियेमध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोपही सातत्याने होत होता। त्यामुळे शासनाने यंदा शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार एका खासगी कंपनीला बदलीचं काम देण्यात आले। बदली प्रक्रियेत संवर्ग 1 मधून दिव्यांग 248, संवर्ग 2 मधून 27, पती पत्नी एकत्रीकरण आणि अवघड क्षेत्र म्हणजे संवर्ग 3 मधून 11 अशा एकूण 286 शिक्षकांच्या बदल्यांच्या याद्या प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या। त्यानंतर सर्वसाधारण गटातील जे बदली पात्र शिक्षक आहेत त्यांचे फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया सुरू होती। ही प्रक्रिया पूर्ण झाली। संवर्ग 4 मधून 985 शिक्षकांची बदलीची यादी प्राप्त झाली। एकूण 4 संवर्गातून सुमारे 1266 जणांच्या नावाची यादी आली। मात्र संबंधित शिक्षकांना बदलीचे आदेश अजून देण्यात आले नाहीत। त्यामुळे शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे।